माहित आहे की जसं आता डीसीपी ट्रॅफिक यांनी सांगितलं याप्रमाणे दारू पिऊन वाहन चालवणारे व्यक्तींवर विशेष करून हा केंद्रित केलेला ऑपरेशन आहे। आणि जे वेळा आहेत ज्यावेळी लोक जास्तीत जास्त संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ ज्यावेळेस लोक घरी जातात कामावरून किंवा जे ग्रामीण भागात जातात किंवा दारू पिऊन घरी जातात बरेच ठिकाणावरून जिथे दारू पिण्याचे ठिकाण आहेत, बार्स असतील, पब असतील, ढाबे असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणाचे आयडेंटिफिकेशन ट्रॅफिक कडून करण्यात येत आहे। आणि जे हॉटस्पॉट्स त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे मॅक्झिमम ऍक्सिडेंट होत आहेत, शहराच्या काही हायवेज आहेत, इंटरकनेक्टिंग हायवे आहेत किंवा क्रॉसिंग आहेत जिथे क्रॉसिंगवर होतात आणि असे वेगवेगळे ठिकाण आयडेंटिफिकेशन करण्यात आलेलं आहे वाहतूक विभागाकडून। अशा ठिकाणावर याचं जास्त कॉन्सन्ट्रेशन होईल आणि नाकाबंदी वेगवेगळ्या वेळावर विशिष्ट वेळांवर नाकाबंदी वाहतूक शाखा करेल। वाहतूक शाखेला पोलीस स्टेशनचे लोक सुद्धा मदत करतील आणि या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा दारू पिऊन गाडी चालवणारे व्यक्तीचे ब्रेथ अनालायझरचा वापर करून आपल्याकडे हे करण्यात येईल, त्याची टेस्टिंग करण्यात येईल आणि जर दारू पिलेले व्यक्ती असेल तर त्याचे वाहन हे सीज करण्यात येईल तिथेच वाहतूक विभागाकडून आणि त्याला समज देऊन पुढील कारवाई करण्यात येईल। प्रबोधनही करण्यात येईल त्यांच्याकडून की दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे काय त्याचा नुकसान होऊ शकतो। आणि बेसिकली आपला उद्देश हे आहे की वाहन चालकांचे जे मॅक्झिमम ऍक्सिडेंट होत आहेत, टू व्हीलरचे किंवा फोर व्हीलर किंवा ट्रक ड्रायव्हर्स यांचे दारू पिऊन वाहन चालवत असेल किंवा कुठल्या नशेत असेल तर त्याचं प्रमाण जास्त होतं। इतरही कारण आहेत त्याला, तर हे कारण जास्त आहे, तर हे कारणामुळे होऊ नये याचा आपला मुख्य उद्देश आहे। आणि वेगवेगळ्या ठिकाणाचे आयडेंटिफाय करून वाहतूक विभाग नाकाबंदीच्या दरम्यान हे चेकिंगची कारवाई करतील आणि ब्रेथ अनालायझरचा वापर करून कारवाई करतील, असा हा उद्देश आहे। आणि मला वाटतं की ऑलरेडी वाहतूक ऍक्सिडेंट्स कमी झालेले आहेत वेगवेगळ्या प्रयत्नामुळे, तर याच्यामुळे आणखी जास्त कमी करता येईल आणि होतील अशी आपल्याला अपेक्षा आहे। तर याचा आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू। फक्त आपल्याकडून एवढीच विनंती आहे की याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे की दारू पिऊन वाहन चालवू नये। याकरिता आणखी पुढे कॅम्पेन मध्ये, ह्या ऑपरेशन मध्ये वेगवेगळे कॅम्पेन वाहतूक विभाग लॉन्च करेल आणि लोकांचं प्रबोधन करणे आणि अवेअरनेस कॅम्पेनसाठी पोस्टर असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, सोशल मीडिया आहे याचा सुद्धा वापर करून ते अवेअरनेस कॅम्पेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात।